नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे, जेवणानंतर सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. ऐश्वर्या अजूनही सखदेवच्या हॉस्पिटल बिलाच्या पैशावरून सारंग आणि सावलीला टोमणे मारत असते. तिच्या आवाजात उपहास असतो. ती सारंगकडे बघत म्हणते, सारंग, मला अजूनही पटत नाहीये की तू एवढ्या मोठ्या रकमेसाठी आम्हाला विचारलं नाहीस. कंपनीच्या पैशावर कुणाचाही हक्क नसतो. तिलोत्तमा चिंतेत विचारते, पण सारंग 4.5 लाख इतके पैसे खर्च करण्याची काय गरज होती? सारंग शांतपणे ठामपणे उत्तर देतो, आई, सखदेव दादासाठी ते गरजेचं होतं. त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि सावलीसाठी काहीही. सावली विनम्रपणे म्हणते, ऐश्वर्या मॅडम, मी आधीच सांगितलं आहे की माझ्या खात्यावर जमा झालेले स्पर्धेतील बक्षीसचे पैसे मी कंपनीला देईल. तुम्ही काळजी करू नका. तारा मनातल्या मनात विचार करते, ही सावली नेहमीच चांगली बनण्याचा प्रयत्न करते, पण आता काय करणार, मला काहीतरी करावं लागेल. सनी ऐश्वर्याला थांबवत म्हणतो, ऐश्वर्या, पुरं झालं. सारंगने योग्यच केलं. माणसाला माणुसकी महत्वाची. ऐश्वर्या डोळे मिचकावत म्हणते, ठीक आहे, पण नियम हे नियम असतात. रात्री सारंग आणि सावली त्यांच्या खोलीत येतात. सखदेव दादाला घरी आणल्यामुळे सावली खूप आनंदात असते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसळून वाहत असतो आणि ती सारंगकडे एकटक बघत असते. सारंग तिच्याकडे पाहून प्रेमाने हसतो आणि म्हणतो, हे बघ सावली, माझ्याकडे असं बघू नकोस, नाहीतर परत एकदा माझ्या प्रेमात पडशील. सावली लाजते. तिचे गाल गुलाबी होतात आणि ती गोड हसून म्हणते, एकदा नाही, 1000 वेळा मला तुमच्या प्रेमात पडायला आवडेल. सारंग तिचा हात हातात घेतो आणि तिला जवळ ओढत म्हणतो, सावली, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काहीही लपवत असलीस तरी त्यामागे काहीतरी मोठं कारण असेल आणि मला खात्री आहे की वेळ आल्यावर तू ते मला नक्की सांगशील. सावली मनातल्या मनात विचार करते, सारंग सर किती चांगले आहेत. मला त्यांच्यापासून काही लपवायचं नाहीये, पण मला हे सत्य कधी आणि कसं सांगायचं हेच कळत नाहीये. त्यांना हे कळाल्यावर त्यांना वाईट तर वाटणार नाही ना? इकडे तारा आणि ऐश्वर्या एकत्र बोलत असतात. तारा अजूनही सावलीमुळे अस्वस्थ असते. ती म्हणते, ऐश्वर्या, मला काहीतरी करायलाच हवं. ही सावली दिवसेंदिवस सगळ्यांच्या डोक्यावर बसतीये. मॉम तर तिला सगळं काही समजत आहे. ऐश्वर्या तिला खडसावते, मी तुला आधीच सांगितलं ना, आईला इम्प्रेस कर, तीच आपल्यासाठी महत्वाची आहे. एकदा का आई तुझ्या बाजूने झाली की सावलीच कालचं काहीच चालणार नाही. आतापासून सकाळी लवकर उठ, घरातील काम कर, आईला मदत कर. तिला वाटलं पाहिजे की तूच या घराची खरी सून आहेस. तारा नाराजीने म्हणते, पण मला ती कामं करायची नाहीत. मला काम करायची सवय नाहीये आणि ती रांगोळी काढायचा प्रयत्न केला पण तेही जमलं नाही. ऐश्वर्या डोळे वटारून म्हणते, हे बघ तारा, आता चोखंदळपणा करण्याची वेळ नाही. सावलीने जर आपलं स्थान निर्माण केलं तर आपलं काहीच अस्तित्व राहणार नाही. या घरात आपल्याला तिच्यापेक्षा एक पाऊल पुढेच राहायचं आहे. आता उठ आणि कामाला लाग, समजलं? सकाळी तारा लवकर उठून स्वयंपाकघरात काम करत असते. ती मुद्दामून भांडी आपटून आवाज करते, जेणेकरून सगळ्यांना कळेल की ती काम करत आहे. तिलोत्तमा आणि सारंगचे वडील हॉलमध्ये चहा पित असतात. तारा कचऱ्याचा डब्बा घेऊन बाहेर जाते. मुद्दामून मोठ्या आवाजात स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणते, किती काम आहे या घरात, काही संपतच नाहीये. तिलोत्तमा हसत म्हणते, अरे वा, तारा आज किती लवकर उठली आहे आणि काम पण करतीये. बघितलं ना किती जबाबदार आहे. सारंगचे वडील म्हणतात, हो ना, बघितलंस, ही मुलगी किती हुशार आहे. सावलीपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. तिलाच या घराची सून म्हणून मी बघतोय. सावली खाली येते आणि स्वयंपाकघरात ताराला काम करताना बघते. ताराच्या चेहऱ्यावरचा नाराजीचा भाव ती ओळखते. तारा मुद्दामून गरम भांड्याला हात लावून, आई ग, असं करते. सावली धावत तिच्याजवळ जाते आणि तिला विचारते, तारा, तुला मदत करू का? काळजी घे. तारा डोळे मोठे करत रागाने म्हणते, नाही, मला कुणाची मदत नकोय, मी माझं काम करेन, तुम्ही तुमचं बघा. ती मुद्दामून ताटाचा मोठा आवाज करते. सावली शांतपणे म्हणते, ठीक आहे, तुला गरज लागल्यास मला सांग. बबलू आणि सोहम सावलीच्या खोलीत येतात. सावली फोनवर कुणाशी तरी बोलत असते. तिच्या चेहऱ्यावर वैताग असतो. बबलू विचारतो, अगं सावली वहिनी, अजूनही ते कंपन्यांचे फोन येत आहेत का? तुला आराम मिळत नाहीये का? सावली म्हणती, हो रे, आणि किती वेगवेगळे ऑफर्स देत आहेत.
कोणी मला दुप्पट पैसे देऊ करतंय तर कोणी आणखीन काही, पण मला रूपम कॉस्मेटिक सोडून कुठेही जायचं नाहीये. सारंग सरांना माझी इथे गरज आहे. सोहम म्हणतो, पण वहिनी जर तुला दुप्पट पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे, विचार कर, आपल्यासाठी पण ते किती फायद्याचं होईल. सावली ठामपणे उत्तर देते, सोहम, पैशापेक्षा सारंग सर महत्त्वाचे आहेत. त्यांनी मला या घरात आधार दिला, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते. मी त्यांना सोडून जाणार नाही. बबलू सोहमला म्हणतो, बघितलंस सावली वहिनी किती ग्रेट आहे, तिच्या मनात फक्त सारंग भाऊजीसाठी आदर आहे. तितक्यात सारंग येतो. तो सावलीला फोनवर बोलताना ऐकतो. तो तिच्याजवळ येतो आणि स्पष्ट तिला विचारतो, सावली, मी तुला एक गोष्ट विचारू का? तुला माझ्यापासून काहीतरी लपवायचं आहे का? सावलीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटते आणि थोडी धाकधूक दिसते. सारंग पुढे म्हणतो, मला असं का वाटतंय की तू काहीतरी महत्त्वाचं सांगायला घाबरते आहेस. तू नेहमीच माझ्याशी सर्व काही शेअर करतेस, पण गेल्या काही दिवसापासून मला असं वाटतंय की तू काहीतरी मनात ठेवते आहेस. सारंग आणि सावली समोरासमोर उभे असतात. सारंग गंभीरपणे सावलीकडे पाहतो आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न करतो. सावलीचा चेहरा उतरलेला असतो. तिच्या डोळ्यात पाणी तरळते, पण ती स्वतःला सावरते. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, पण शब्द फुटत नाहीत. सारंग तिचा हात हातात घेऊन तिला धीर देतो. सावली, काहीही असो, तू मला सांगू शकतेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत असेन. तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. सावली त्या कृतज्ञतेने बघते, पण तिच्या डोळ्यात अजूनही भीती असते. ती मनातल्या मनात विचार करते, माझ्या आवाजाचं सत्य सारंग सरांना सांगितलं तर काय होईल? ते माझ्यावर विश्वास ठेवतील का? त्यांना धक्का बसेल. आणि सध्या घरात इतके प्रश्न सुरू आहेत, त्यात हे नवीन संकट नको. ती एक दीर्घ श्वास घेते आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणते, सारंग सर, असं काही नाहीये. मी तुम्हाला सर्व काही सांगतेच की मला तुमच्यापासून काही लपवायचं नाहीये. तुम्हाला काही वाटलं असेल तर कदाचित तुम्ही सखदेव दादाच्या तब्येतीमुळे आणि ऑफिसच्या कामामुळे जास्त विचार करत असाल. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासोबत आहे. सारंग तिच्याकडे काही क्षण बघत राहतो, जणू काहीतरी शोधत असतो. त्याला अजूनही काहीतरी खटकत असल्याचं जाणवतं, पण तो तिच्यावर दबाव आणत नाही. मग तो हसून तिचा हात थोडा दाबतो आणि म्हणतो, कदाचित माझं चुकत असेल. ठीक आहे, चल तर मग थोडा वेळ आपण बागेत जाऊन बसूया, मन हलकं होईल. आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टीवर पण बोलायचं आहे. सावली होकार देते आणि दोघेही बागेकडे जातात, एकमेकांकडे पाहत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा.